नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे गणित। गणित व्हिडिओ सिरीज भाग 10, ज्यामध्ये आपण संख्या या प्रकरणातील त्रिकोणी संख्या या टॉपिकवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्य, त्याचबरोबर टीईटीला आलेले त्रिकोणी संख्या टॉपिकवरील ओल्ड क्वेश्चन व येणाऱ्या एक्झामसाठी काही सराव प्रश्न यावर देखील सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम बघूया आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय। बघा, त्रिकोणी संख्येलाच ट्रँग्युलर नंबर्स असं देखील म्हटलं जातं। दोन क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं। मग आता ही व्याख्या जर आपण उदाहरणाद्वारे जर समजून घेतली तर बघा, दोन क्रमवार नैसर्गिक संख्या, मग इथं आपण काय घेतलं, 10 व 11 या क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या। या संख्येपासून तयार होणारी बघा त्रिकोणी संख्या कोणती, 10 व 11 या क्रमवार नैसर्गिक संख्येपासून तयार होणारी त्रिकोणी संख्या कोणती। दिलेल्या व्याख्येनुसार आपण त्या पद्धतीनं जाऊ की दोन संख्याच्या गुणाकाराच्या निमपटीस, मग 10 गुणिले 11 किती होतात, 110, निमपटीस म्हणजे काय, भागिले 2 करावे लागतील, भागिले 2 बरोबर 55। मग येणारी 55 ही काय झाली, त्रिकोणी संख्या। आलं लक्षामध्ये। मग आता ह्या दोन त्रिकोणी संख्यामधील जी पहिली त्रिकोणी संख्या आहे तिला आपण काय म्हणतो, त्रिकोणी संख्येचा पाया असं देखील म्हणतो। हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता हे झालं आपलं ढोबळ मानाने, पण जर आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने जर सूत्रानुसार काढायचे असल्या त्रिकोणी संख्या तर एक सूत्र आहे बघा, n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2। आता याच्यामध्ये n म्हणजे काय आहे, n म्हणजे आहे पहिली नैसर्गिक संख्या किंवा पाया, म्हणजे ज्या काही या दोन क्रमवार संख्या आहेत त्याच्यातली पहिली नैसर्गिक संख्या तुम्ही म्हणू शकता n ला, किंवा पाया म्हणू शकता। उदाहरणादाखल आपण काय केलं, 10 व 11 क्रमवार नैसर्गिक संख्येपासून तयार होणारी त्रिकोणी संख्या, म्हणजे याच्या अगोदर आपण सहज समजून घेतलं। आता आपण काय सूत्राच्या पद्धतीनं हे उदाहरण समजून घेतलेलं आहे। मग आपण काय केलं, n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2, म्हणजे सूत्रात किमती टाकल्या, 10 कंसामध्ये 10 अधिक 1 भागिले 2, आणि म्हणून मग काय केलं आपण, 10 गुणिले 11 भागिले 2, मग 110 भागिले 2, म्हणून काय येतं आपलं उत्तर 55, म्हणजे 55 ही नैसर्गिक। दोनही पद्धतीनं तुम्ही शॉर्टकट पद्धतीने काढू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणी संख्या काढू शकता। फक्त तुम्हाला सूत्र यासाठी दिलंय, जर त्रिकोणी संख्या मोठ्यात मोठी जर विचारली तर तुमचं कन्फ्युजन होऊ नये। आता आपण काय करू, आपण एकदम साध्या पद्धतीनं समजून घेऊ की क्रमशः 1 पासून नैसर्गिक संख्यांची बेरीज ही त्रिकोणी संख्या कशी असते बघा। म्हणजे तुम्हाला या पद्धतीनं सुद्धा त्रिकोणी संख्या काढता येतील। म्हणजे बघा, 1 अधिक 1 म्हणजे 3 ही त्रिकोणी संख्या आहे, म्हणजे क्रमवाराची संख्यांची बेरीज आहे। म्हणजे बघा, 1 2 3 यांची बेरीज केली तर 6 ही त्रिकोणी संख्या मिळते। 1 2 3 4 यांची बेरीज केली तर 10, 1 2 3 4 5 यांची बेरीज केली तर 15, 1 2 3 4 5 6 21 मिळते, 1 2 3 4 5 6 7 यांची जर बेरीज केली तर आपल्याला 28 ही त्रिकोणी संख्या मिळते। अशा पद्धतीनं तुम्ही कुठपर्यंतही गेलेत क्रमवार, आपण काय केलं, फक्त 100 पर्यंत घेतल्या, म्हणजे मग आपल्याला ते गणित सोडायला उपयोगी पडतात, म्हणून आपण तशा पद्धतीनं हे इथं एवढेच उदाहरणं घेतले आहेत, 100 पर्यंत जेवढ्या येतील तेवढ्या। अजून दुसऱ्या पद्धतीनंही आपण काढू शकतो, जसं इथं दिलंय बघा तुम्हाला, 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या आपण सूत्रानुसार इथे काढूयात, बरोबर आहे। जसं बघा, क्रमवार घेतल्यात ना आपण, क्रमवार म्हणजे बघा 1 गुणिले 2 बरोबर 2 भागिले 2 बरोबर 1, ठीक आहे, म्हणजे 1 ही त्रिकोणी संख्या आहे। नंतर आपण दुसरी क्रमवार घेतली, 2 गुणिले 3 म्हणजे 3 दुने 6 भागिले 2 ही आली, 3 ही त्रिकोणी संख्या आली। तसंच मग 3 गुणिले 4 6 येते, 4 गुणिले 5 10 येईल, 5 गुणिले 6 15 येईल, 6 गुणिले 7
म्हणजे ती प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. अर्थात मी आपण फास्ट जाऊ लागलो यासाठी की हे तुम्हाला लिहून घेतलेलं आहे. जसं 7 गुणिले 8 मग येतं 7 8 56 भागिले 2 येईल आपली त्रिकोणी संख्या 28. आलं लक्षामध्ये. म्हणजे त्याच पद्धतीनं सर्वच्या सर्व पुढच्या सुद्धा तुम्हाला करता येईल. 8 गुणिले 9 मग 72 भागिले 2 36. 9 गुणिले 10 10 गुणिले 11 11 गुणिले 12 12 गुणिले 13 13 गुणिले 14 14 गुणिले 15. मग आपण थोडं पुढे गेलो. आलं लक्षामध्ये. 13च येतात संख्या परंतु आपण काय गेलो थोडे पुढे गेलो. 14 गुणिले 15 मग एक उत्तर बघा इथं 210. मग 210 भागिले 2 105. म्हणजे 91च्या पुढची त्रिकोणी संख्या सुद्धा आपल्याला किती मिळते 105 अशी मिळते. तसं तुम्ही असं अनंत काळापर्यंत करू शकता. ओके. मात्र आपल्याला किमान 100पर्यंत ते समजून घ्यायचं आहे. जसं तुम्ही 1 ते 100पर्यंत उजळणी काढली आणि त्याच्यामध्ये जर आपण ठरवल्या की त्रिकोणी संख्या शोधायच्या तर आपल्याला या पद्धतीनेही शोधता येतील. म्हणजे कसं उदाहरणार्थ बघा ही ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर 3 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 6 त्यानंतर 10 नंतर बघा 11 ते 20 मध्ये 15. त्यानंतरची त्रिकोणी संख्या कोणती 21. नंतर आहे 28. नंतर आहे 36. नंतर 45. नंतर आहे 55. नंतर 66. नंतर 78 आणि नंतर डायरेक्ट आहे 91. मग आता या आपण या 100पर्यंतच्या उजळणीत का समजून घेतल्यात कारण आपल्याला कधी कधी प्रश्न पडू शकतो तुम्हाला सरळ सेवेला वगैरे की आता 1 पासून सुरुवात होते त्रिकोणी संख्येची म्हणजे 0 ही त्रिकोणी संख्या नाही. बरोबर आहे. मग तुम्हाला विचारलं की सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती मग 1 लक्षामध्ये. किंवा मग 6 ही सर्वात लहान समत्रिकोणी संख्या आहे. किंवा अजून दुसऱ्या भाषेमध्ये 6चं वैशिष्ट्य काय सांगता येईल 6 ही सर्वात मोठी 1 अंकी त्रिकोणी संख्या आहे. त्याच्यानंतर 10 ही सर्वात लहान 2 अंकी त्रिकोणी संख्या आहे. हे तिचे काय होतील वैशिष्ट्य होतील. तुम्हाला सर्वात मोठी विचारू शकतात. मग 91 ही सर्वात मोठी 2 अंकी त्रिकोणी संख्या. 105 ही सर्वात लहान 3 अंकी त्रिकोणी संख्या. 990 ही सर्वात मोठी 3 अंकी त्रिकोणी संख्या. अशा पद्धतीनं. किंवा ऑनलाईन क्वेश्चन असाही विचारतील तुम्हाला 1 ते 100पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत तर त्या किती आहेत 13 त्रिकोणी संख्या आहेत. हा तर तुम्ही हा जो आहे हा टेबल हा तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता किंवा मी तुम्हाला हा टेबल टेलिग्राम चॅनलला अपलोड करून देईल जो तुम्ही लिहून घेऊ शकता. आता अजून दुसऱ्या पद्धतीनं एखाद्या वेळेस कसा प्रश्न पडू शकतो बघा. तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की 1 ते 10पर्यंतच्या त्रिकोणी संख्या किती आहेत 1 ते 10 या अंकादरम्यानच्या त्रिकोणी संख्या किती आहेत. मग तुम्हाला माहीत पाहिजे किंवा 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या आहेत 1 आहे 3 आहे 6 आहे 10 आहे. म्हणजे 1 ते 10 म्हणजे किती येतं 4 आहेत. मग असं 11 ते 20 मध्ये 15 एकच आहे. 21 ते 30 मध्ये 2 आहेत 21 आणि 28. मग 31 ते 40 मध्ये एकच आहे 36. 41 ते 50 मध्ये एकच आहे 45. 51 ते 60 मध्ये 55. 61 ते 70 मध्ये आहे 66 म्हणजे एकच आहे. 71 ते 80 मध्ये 78 आहे म्हणजे तिथं पण एकच आहे. आणि 81 ते 90 या दरम्यान त्रिकोणी संख्या नाही. 91 ते 100 या दरम्यान 91 ही काय एक त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला गटवावर आधारित सुद्धा प्रश्न एखाद्या वेळेस विचारू शकतात. आत्ता आपण जी वैशिष्ट्ये पाहिले ती वैशिष्ट्ये सर्वच्या सर्व इथं काय आहे लिहून घेतलेली आहेत. हा तर तुम्ही इथं व्हिडिओ थांबून ती एकदा वाचून घ्या किंवा ते तुम्हाला नंतर PDF किंवा इमेजच्या स्वरूपातही मिळेल. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा आपल्याला चर्चा करावी लागेल त्रिकोणी संख्येच्या संदर्भानं. ती अशी बघा 2 क्रमवार त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते. 2 क्रमवार त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्गसंख्या असते. मग आता बघा हे 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 आणि 91 ह्या काय आहेत त्रिकोणी संख्या आपण इथं लिहून घेतलेल्या आहे. मग आता 2 क्रमवार पण लक्षात ठेवायचं क्रमवार. उदाहरणार्थ आता 1 आणि 3
1 आणि 3 यांची बेरीज किती आहे 4, तर ती वर्ग संख्याच असणार. कोणत्याही दोन क्रमवार त्रिकोणी संख्येची जर तुम्ही बेरीज केली तर ती वर्ग संख्याच असणार. जसं बघा 3 अधिक 6 9 वर्ग संख्या आहे. 6 अधिक 10 16, 10 अधिक 15 25, 15 अधिक 21 36 वर्ग संख्या आहे. तसं 21 अधिक 28, 28 अधिक 36, 36 अधिक 45 ह्या येणाऱ्या 49, 64, 81, 100 या सर्व जे बेरजा आहेत ह्या दोन क्रमवार त्रिकोणी संख्यांच्या ह्या सर्व काय असणार आहेत वर्ग संख्या असणार आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने जरी एखादा प्रश्न आला तर ते आपलं मार्क्स जाऊ नये. त्यानंतर अजून एखादा प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने विचारू शकतात बघा. त्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज. म्हणजे या अगोदर जसं आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या, नैसर्गिक संख्या यांची जशी माहिती घेतली आपण, त्याच पद्धतीनं आपल्याला या टॉपिकची सुद्धा तयारी करून जाणं गरजेचं आहे. जर कोणत्याही परीक्षेला अशा पद्धतीनं सुद्धा विचारतील तुम्हाला की 1 ते 10 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज सांगा, 1 ते 25 पर्यंतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज सांगा, मग आपण किमान 1 ते 10 पर्यंतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज किती आहे बघा, 1 + 3 + 6 + 10. इथे फक्त आता त्रिकोणी संख्याच येणार, टोटल संख्या येणार नाही, कारण स्पष्ट दिले ना आपण 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज. आणि प्रश्नात काय विचारू शकतो तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या, म्हणून ती 1 अधिक 3 अधिक 6 अधिक 10 किती येते 20. 1 ते 25 पर्यंतच्या 56 येते, 1 ते 50 पर्यंतच्या 165 आणि 1 ते 100 पर्यंतच्या फक्त त्रिकोणी संख्यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती येते 455. मग हे तुम्ही पाठ करा, तुम्ही रफ वहीवर लिहून घ्या. तुम्ही 1 2 4 वेळेस जर लिहिलं मला वाटतं आणि 1 2 वेळेस जर व्हिडिओ बघितला तर ते तुमच्या निश्चितच पाठ होणार आहे. त्यानंतर अजून काही खास माहिती त्रिकोणी संख्येविषयी बघा. प्रत्येक नैसर्गिक संख्या पाया असते, पण प्रत्येक नैसर्गिक संख्या त्रिकोणी संख्या असेलच असं नाही. बरोबर आहे, आलं लक्षामध्ये, हे त्यांचं स्टेटमेंट बरोबर आहे. प्रत्येकच आता तुम्ही बघता 1 ते 100 पर्यंत आहेतच किती त्रिकोणी संख्या 13, आलं लक्षामध्ये, पण नैसर्गिक संख्या तर खूप आहेत ना. मग प्रत्येकच नैसर्गिक संख्या ही त्रिकोणी संख्या असेल का, नाही. मात्र पाया असू शकते, आलं लक्षामध्ये, पाया असू शकते, कारण आपण व्याख्येमध्ये तसं बोललेलो आहे. आलं लक्षामध्ये, क्रमवार दोन नैसर्गिक संख्या यांच्या गुणाकाराची निमपट, आलं लक्षामध्ये, त्यामुळं प्रत्येक नैसर्गिक संख्या पाया असू शकते. हा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे बघा पुढचा. परत ते काय म्हणतात, 2 क्रमवार नैसर्गिक संख्येमधील पहिली संख्येला त्रिकोणी संख्येचा पाया म्हणतात. याची माहिती आपण व्याख्या समजून घेत असताना समजलेली आहे, पण त्यावर आधारित आपल्याला एक्झामला मात्र उदाहरणं विचारलेले असतात. ते कसे बघा, त्रिकोणी संख्येचा पाया काढणे. म्हणजे तुम्हाला काय केलेलं असतं, त्यांनी डायरेक्ट दिलं असतं किंवा उदाहरणार्थ बघा इथं 55 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, असं स्पष्ट उदाहरण दिलेलं आहे. मग आपल्याला माहीत पाहिजे किंवा त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे काय. तर त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे तर समजून घ्या, त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्गसंख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. त्या त्रिकोणी संख्येचा पाया असते. तर मग ठीक आहे, म्हणून मग आपण काय करू आता, 55 या त्रिकोणी संख्येचा पाया काढू. बरोबर आहे. मग 55 या त्रिकोणी संख्येचा पाया काढायचं म्हणजे काय करायचं, यालाच आपण सरळ भाषेमध्ये समजून घेऊ. 55ची दुप्पट करायची. बरोबर आहे. मग 55ची दुप्पट करायची म्हणजेच काय करायचं, 55 गुणिले 2. दुप्पट म्हणजे काय, गुणिले 2. मग 55 गुणिले 2 किती येतात, 110. 110. मग आता हे जे उत्तर आलेलं आहे म्हणजे 110, तर 110 या संख्येपेक्षा लहान असलेल्या मोठीत मोठी वर्गसंख्या 100 आहे. आता हे आपण कसं समजून घेणार, जे उत्तर आलं 110 म्हणजे जी 55ची दुप्पट आली 110, तर 110च्या आतमध्ये आतील किंवा तुम्ही त्याला कसं समजून घ्या, जवळची पण लहान, 110 पेक्षा जवळची पण 110 पेक्षा लहान वर्गसंख्या असलेल्या वर्गसंख्येचे मूळ घ्यायचं आपल्याला. लक्षामध्ये त्याचं वर्गमूळ काढायचं. म्हणजे अगोदर वर्गसंख्या घ्यायची आणि त्याचं मग वर्गमूळ आपल्याला काढायचं, तेव्हा आपल्याला मिळून जातो त्रिकोणी संख्येचा पाया. मग आपण काय केलं इथं, 110
110च्या जवळची वर्गसंख्या कोणती आहे? तर 110च्या जवळची वर्गसंख्या आहे 100. मग 100चं वर्गमूळ किती आहे? 100चं वर्गमूळ आहे 10. म्हणजेच काय 10 आहे? हे 55 या त्रिकोणी संख्येचा 10 हा पाया आहे. आता ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष उदाहरणं बघू त्यावेळेस तुम्हाला अत्यंत ते सोपं वाटणार आहे. त्यानंतर अजून बघा, अजून काही पद्धतीचे तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. जसं त्रिकोणी संख्येनंतरची किंवा अगोदरची त्रिकोणी संख्या किंवा पाया काढणे. म्हणजे आपण उदाहरणावरून हे टॉपिक बनवलेले आहेत. जसे जसे TETला किंवा इतर एक्झामला उदाहरणं विचारले त्यावरून काय आपण माहितीही घेत आहोत. मग आता बघा, दिलेल्या त्रिकोणी संख्येचा वरील प्रमाणे पाया काढावा. म्हणजे आपण याच्या अगोदर जसा काढला तसा. नंतर आलेल्या पायामध्ये नंतरची विचारलेली संख्या मिळवावी. म्हणजेच काय प्लस करावी किंवा अगोदरची विचारलेली संख्या वजा करावी अशा पद्धतीनं. मग आता जो नवीन पाया मिळाला, जर त्रिकोणी संख्या विचारली तर ती सूत्राप्रमाणे काढावी. मग आता आपण काय करू, यावर आधारित एक उदाहरण घेऊ. जसं आपल्याला उदाहरण दिले बघा, 78 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? 78 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? मग आपल्याला सर्वप्रथम काय करावं लागेल? 78चा पाया काढून घ्यावा लागेल. मग 78चा पाया काढून घ्यायचा म्हणजे काय करायचं? 78ची दुप्पट करायची, बरोबर आहे. मग 78 गुणिले 2 बरोबर 156. मग 156 आलं आपल्याला उत्तर. मग आपण ठरल्याप्रमाणे काय करायचं? आपल्याला 156 पेक्षा लहान पण जवळची वर्गसंख्या घ्यायची. मग 156 पेक्षा लहान आणि जवळची वर्गसंख्या कोणती आहे? 144. आता बघा, या वर्गसंख्या तुम्हाला पाठ पाहिजेत. तुम्ही वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे किमान 1 ते 30 पर्यंतच्या संख्येचे वर्ग पाठ कशामुळं सांगतात? प्रत्येक गणिताचे टीचर तुम्हाला ते याचमुळं सांगतात की आपल्याला इतर ज्या गणितीय पाठ घटक आहेत ते लवकर समजण्यासाठी. मग आता आपल्याला काय मिळाली? तर 144 ही वर्गसंख्या मिळाली. मग 144चं वर्गमूळ तुमच्या पाठ असणार आहे 12. म्हणजेच काय आपल्याला 78 या संख्येचा पाया काय मिळाला? 12 हा 78 संख्येचा पाया मिळालेला आहे. मग आता परत आपण उदाहरणाकडे वळूया. बघा, 78 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती? मग आता काय करावं लागणार आपल्याला? हे 12 + 7 बरोबर 19. 12 + 7 बरोबर 19. मग आपल्याला मिळाला हा नवीन पाया. मग आता पाया दिल्यावर आपल्याला त्रिकोणी संख्या काढता येते, बरोबर आहे. मग तुम्ही काय करणार? पुढची संख्या घेणार ती. म्हणजे आपल्याला मिळाली 19. मग 19 गुणिले 20 भागिले 2. मग 19 गुणिले 20 म्हणजे 380 भागिले 2 190. म्हणजेच ती येणारी 7वी त्रिकोणी संख्या कोणती आहे? 190. तुम्ही कसंही जा, लक्षामध्ये ढोबळमानाने जा किंवा तुम्हाला सूत्रही दिलेलं आहे त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आता बघूया आपण की परीक्षेला नेमके कसे प्रश्न विचारलेले आहेत TET एक्झामला. प्रश्न आहे बघा, 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? TET पेपर फर्स्ट 2020ला आलेला प्रश्न. 15, 21, 28 आणि 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? चौरस संख्या, त्रिकोणी संख्या, पंचकोनी संख्या, आयत संख्या. आता साहजिकच बघा, पहिला ऑप्शन आहे चौरस संख्या. आता चौरस संख्या म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे की चौरस संख्येलाच काय म्हणतात? तर वर्गसंख्या. मग आता तुम्हाला इथं 4 संख्या दिसतात, तेव्हाच ओळखू येईल की याच्यामध्ये फक्त 36च आहे वर्गसंख्या. हे 15, 21, 28 आहे का? नाही आहेत. म्हणजेच मग काय आपलं उत्तर चौरस संख्या तर कन्फर्म नाही. त्रिकोणी संख्या हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कारण बघा, पंचकोनी संख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या बिंदूपासून पंचकोन तयार होतो त्यास पंचकोनी संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ 5. जसं बघा, हे जर तुम्ही 5 या संख्येचे जर असे बिंदू जर घेतले तर काय होतो? पंचकोन तयार होतो. त्याला पंचकोनी संख्या असं म्हणतात. मग पंचकोनी संख्या कोणत्या आहेत? 5 आहे, 12 आहे, 22 आहे, 35 आहे, 51 आहे. म्हणजे याच्यामध्ये एकही पंचकोनी संख्या नाही. म्हणजे आपलं उत्तर ते पण नाही. म्हणजे चौरस संख्याही नाही, पंचकोनी संख्याही नाही, आयात संख्या तर आपल्याला माहीत नाही नेमक्या काय आहेत. मात्र मग आपल्याला कन्फर्म माहिती आहे की 15, 21, 28, 36 या काय आहेत? त्रिकोणी संख्या आहेत. त्यानंतर 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या
5व्या या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? मग आता आपल्याला काय करावं लागेल, जे याच्या अगोदर आपण सोडून पाहिलेलं गणित आहे त्याच पद्धतीनं आपल्याला जायचं. मग आपण काय करू, आता सर्वप्रथम 15 या संख्येचा पाया काढू. मग आता 15ची दुप्पट किती आहे? 30. 15ची दुप्पट किती झाली? 30. मग आता 30च्या जवळची लहान वर्ग संख्या कोणती आहे? 25. मग 25चं वर्गमूळ किती आहे? 5. आलं लक्षामध्ये? आता आपल्याला पाया मिळाला किती? 5 मिळाला. पाया 5 मिळाला. मग आता 5च्या त्रिकोणी संख्येचा इथं बघा, इथं काय बघा, 15 या त्रिकोणी संख्येचा आपल्याला काय मिळालेला आहे? पाया 5. आता उदाहरणाकडे जा. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया, म्हणजेच आपल्याला काय लागेल, पहिला नवीन मिळालेला पाया जो आहे त्याच्यामध्ये काय करावं लागेल? 5 प्लस करावे लागतील. म्हणजे 5 आणि 5 10. म्हणजेच तो काय असणार आहे? तो काय असणार आहे? 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया असणार आहे 10. आलं लक्षामध्ये? म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढील प्रश्न, 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर बघा, मग त्याच पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. मग आपण काय करू, 21चा पाया काढू. 21ची दुप्पट केली आपण. मग 21ची दुप्पट किती होईल? 42 होईल. बरोबर आहे. मग आता 42च्या जवळची लहान वर्ग संख्या कोणती आहे? 36. 42च्या जवळची लहान वर्ग संख्या कोणती आहे? 36. मग 36चं वर्गमूळ काय आहे? 6. मग काय 6 आपल्याला काय मिळाला? पाया मिळाला. 21चा पाया मिळाला. आता उदाहरणाकडे जा. 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया प्लस 7. प्लस 7 केले किती आले? 13. म्हणजेच आपल्याला काय मिळाला? त्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया मिळून जातो 13. आलं लक्षात? म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढे जाऊया. 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 5 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? मग आता हा टॉपिक तर आपण सर्वप्रथम सुरुवातीलाच बघितलेला, एकदम सोपा प्रश्न. मग आपण काय करणार? 5च्या नंतरची क्रमिक संख्या म्हणून 5 गुणिले 6 भागिले 2 म्हणजे 5 × 30 म्हणजे भागिले 2 बरोबर 15. आलं लक्षात? मग आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, टिंबटिंब गटादरम्यान सर्वाधिक त्रिकोणी संख्या आहेत. आता हा प्रश्न तुम्हाला गट विचारले, 1 ते 10, 21 ते 30, 51 ते 60, 91 ते 100. आपल्याला माहिती आहे की 1 ते 10 या दरम्यान काय सर्वाधिक त्रिकोणी संख्या आहेत. बघा, 1 ते 10 या संख्येपर्यंत 1, त्यानंतर 3, त्यानंतर 6, त्यानंतर 10. म्हणजे एकंदरीत 4 त्रिकोणी संख्या आहेत या एकाच गटामध्ये. बाकीचे जर गट बघितले तुम्ही, 21 ते 30 मध्ये 2 संख्या आहेत, 21 आणि 28. 51 ते 60 मध्ये एकच संख्या आहे, 55. 91 ते 100 मध्ये एकच संख्या आहे, ती म्हणजे 91. आलं लक्षामध्ये? मात्र 1 ते 10 मध्ये जवळपास 4 म्हणजे आहेतच, 1, 3, 6 आणि 10 या 4 त्रिकोणी संख्या आहेत. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्यानंतर बघा, 91 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? 11, 12, 13, 14. तर आता 91 या त्रिकोणी संख्येचा पाया आपल्याला विचारला. मग आता आपल्याला पाया माहिती आहे कसा काढायचा. तर मग आता 91ची दुप्पट करा. मग 91ची दुप्पट काय होईल? 182. मग आता 182 पेक्षा लहान वर्ग संख्या, 182 पेक्षा लहान वर्ग संख्या काय आहे? 169. मग 169चे वर्गमूळ काढावं लागेल आपल्याला. तर 169चे वर्गमूळ काय आहे? 13. मग 13 आपल्याला मिळाला पाया. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढे जाऊया. 30 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? बघा, 30 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? मग आता आपल्याला माहिती आहे की पाया दिला असल्यावर त्रिकोणी संख्या कशी काढायची? पुढची क्रमिक संख्या 30 गुणिले 31, 30 गुणिले 31 भागिले 2. आलं लक्षामध्ये? 30 गुणिले 31 भागिले 2. मग आता 930 भागिले 2 बरोबर 465. आलं लक्षात? म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पुढील प्रश्न, लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज 121 आहे, तर त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती? आता बघा, आपल्याला हे समजून घ्यावं लागेल.
आपण याच्याबद्दलही मागेच आत्ताच माहिती घेतलेली आहे. बघा, तुम्हाला माहीत आहे की लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. हे आपल्याला माहिती आहे की कोणत्याही दोन लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज ही वर्गसंख्या असते. मग ती वर्गसंख्या म्हणजे 21 ही काय असणार आहे? वर्गसंख्या असणार आहे. आलं लक्षामध्ये? मग आपण काय करू? 121चं वर्गमूळ काढू. 121चं वर्गमूळ येते 11. आलं लक्षामध्ये? 121चं वर्गमूळ किती येतं? 11. मग 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? 11 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती? मग आता बघा, 11 गुणिला 12 भागिले 2. मग आता 132 भागिले 2 बरोबर 66. मग आता 2 पैकी एक संख्या मिळाली आपल्याला 66. आलं लक्षामध्ये? 2 पैकी एक संख्या मिळाली आपल्याला 66. मग आपण काय करणार आता बघा, आपण काय करणार? 121 मायनस 66. कारण बघा, कारण आपल्याला काय म्हणलेलो आपण? लगतच्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज वर्गसंख्या असते. मग आपल्याला एक संख्या मिळाली नाही 66. बरोबर आहे? एक त्रिकोणी संख्या मिळाली 66. म्हणून 121 मायनस 66 बरोबर 55. कारण आपल्याला ह्या 66 आणि 55 बघा, 66 आणि 55 यापैकी 55च का घ्यायचं आहे? कारण काय म्हणले ते? त्यापैकी लहान त्रिकोणी संख्या कोणती आहे? तर लहान कोणती आहे? 55. त्यानंतर पुढे जाऊया. सर्वात लहान असणारी समत्रिकोणी संख्या कोणती? 2, 4, 6 आणि 8. गोंधळात उत्तर द्यायचं नाही, तुम्ही पटकन टाकताना लिहून 2. पण आपल्याला काय विचारलंय? सम आणि त्रिकोणी. मग आपल्याला उत्तर घ्यावं लागेल 6. त्यानंतर शेवटचा प्रश्न, टिंबटिंब ही संख्या त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या ही आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 36. पाहिला लक्षात यायला पाहिजे आपल्याला. कारण काय बघा, 16 फक्त वर्गसंख्या आहे, 21 तर काही संबंध येत नाही, तिथं वर्गसंख्याही नाही. ठीक आहे. आणि 9 ही वर्गसंख्या आहे, पण ती फक्त वर्गसंख्या आहे. आता हे चौरस संख्या म्हणजेच वर्गसंख्या, हे पण लक्षात ठेवायला पाहिजे आपण. मात्र 36 ही वर्गसंख्याही आहे आणि त्रिकोणी संख्यासुद्धा आहे. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.